सकाळची शांतता, देवाची पूजा आणि घरातली कामाची सुरुवात. तर मग सकाळ सकाळ देवपूजा केली की एकदम मन प्रसन्न होतं. देवपूजा झाली का लगेच चहा बनवायला घेतला. चहा प्यायल्याशिवाय काय आपल्या दिवसात सुरुवातच होत नाही. चहा पिऊन झालं का लगेच पोरांच्या नाश्त्यासाठी चपात्या बनवल्या. चपात्या करीतच होते तर पोरग म्हणलं थांब मी पण बनवून बघतो मला येते का कशी. त्याला काय चपाती लय चांगली आली नाही बरं का, पण सुरुवात तर त्यांनी चांगली केली होती. मग काय चपात्या ते झाले आणि कपडे मशीनला लावून दिले. पोरं म्हणले उडीद वडे बनव, पण डाळ नव्हती भिजायला घातली. चला म्हणलं मी तुम्हाला झटपट वडे बनवून देते रव्याची. मग काय लगेच कढई घेतली. कढईमध्ये तेल, जिरे, हिरवी मिरची, चिली फ्लेक्स टाकून त्यामध्ये 2 वाट्या पाणी टाकलं आणि त्याची चांगली उकळी काढून घेतली. उकळी आल्यावर त्याच्यात बरीचशी कोथिंबीर टाकली आणि 1 वाटी रवा टाकून त्याला चांगलं मिक्स करून घेतलं. का त्याला थोडा वेळ थंड करण्यासाठी ठेवायचं. थंड झालं की लगेच त्याचा एक गोळा तोडायचा आणि त्याला वड्यासारखा शेप द्यायचा. असेच सगळे वडे बनवून घ्यायचे. लगेच कढईमध्ये तेल गरम करायचं आणि केलेले वडे त्यामध्ये सोडून द्यायचे. कमी गॅस करायचा आणि सगळे वडे तळून घ्यायचे. वडे तर सगळे बनवले, पण म्हणलं त्याच्यासोबत चटणी पण बनवा. पण बघायला गेले तर नारळच नव्हतं. मग चला म्हणलं काहीतरी करू. लगेच एका मिक्सरच्या भांड्यामध्ये फुटाणे, शेंगदाणे, चिंच, लसूण, कोथिंबीर टाकून त्याला सगळ्याला चांगलं बारीक करून घेतलं आणि गरमागरम वड्यासोबत खाऊन घ्यायचं. चला भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. टाटा बाय बाय.